हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डीवाय सर. मित्रांनो, तुमच्यासाठी क्लास 10th साठी आता तुम्ही जे एक्झाम दिले त्याच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट असा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलो. बोर्डचे पेपर चेक कसे होतात आणि तुमचे मार्क जे आहे ते 100% इन्क्रीज होतात, कशा प्रकारे होतात, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. अशाच टाईपच्या नवीन नवीन इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर जास्तीत जास्त तुम्ही आपल्या चॅनल सोबत स्टे ट्यून राहा, सबस्क्राईब करून ठेवा. बोर्डच्या रिझल्ट पर्यंत, रिझल्टच्या दिवशी एक दिवसाआधी मी तुम्हाला लिंक देऊन देईन ज्याच्यावर तुम्ही आपला रिझल्ट पाहू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला बिलकुल काही टेन्शन घ्यायचं नाही आणि मार्क्स कशा प्रकारे वाढते, बोर्डचे पेपर ऍक्च्युअल मध्ये कसे चेक होते ते तुम्हाला पाहायचे आहे. आता जे मी सांगणार आहोत ते सगळ्या सब्जेक्टसाठी सेम राहणार आहे. मी एक कोणता तरी पर्टिक्युलर सब्जेक्ट पकडतो, पण बाकी सगळ्या सब्जेक्टसाठी प्रोसेस जी आहे चेकिंगची ती सेम राहणार आहे. आता सपोज मी घेतो मॅथमॅटिक्सचा पेपर. ओके, आता मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये आपल्याला माहित आहे टोटल जे आहे 5 क्वेश्चन्स असतात. याच्यामध्ये असते आपला क्वेश्चन नंबर 1A, क्वेश्चन नंबर 1B. याच्यामध्ये 4 MCQ असतात आणि हा राहते आपला 4 मार्क्ससाठी. याच्यामध्ये 4 शॉर्ट क्वेश्चन असतात, हा पण असते आपला 4 मार्क्ससाठी. त्यानंतर राहते क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 2B. आता क्वेश्चन नंबर 2A मध्ये तुम्हाला 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे असतात आणि 2 राहते तुमच्यासाठी 4 मार्क्ससाठी. इथं जे आहे तुम्हाला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे राहतात आणि हे राहतात आपले 8 मार्क्ससाठी. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3A आणि क्वेश्चन नंबर 3B अशा टाइपचे 2 क्वेश्चन्स असतात. इथं एक क्वेश्चन सोडवायचे असतात आणि हा राहते आपला 3 मार्क्ससाठी. इथं 2 क्वेश्चन सोडवायचे असते आणि हा राहते आपला 6 मार्क्ससाठी. त्यानंतर आपला मेन क्वेश्चन चालू होते क्वेश्चन नंबर 4. इथं 2 क्वेश्चन सोडवायचे राहते तुम्हाला, हे असते 8 मार्क्ससाठी. आणि लास्ट वाला क्वेश्चन नंबर 5, इथं एक क्वेश्चन सोडवायचा राहतो आणि तो असतो आपला 3 मार्क्ससाठी. अशा टाइपचा आपला पेपर असतो. आता पहा, तुम्ही समजा का पेपर सॉल्व्ह केल्याने तुम्हाला मार्क भेटले आहे. समजा का आता तुम्ही हा क्वेश्चन, पहिला क्वेश्चन 1A मध्ये तर तुम्हाला एक तर बरोबर असेल तर 1 मार्क भेटल, रॉंग असेल तर तुम्हाला हाफ मार्क भेटल. ठीक आहे, अशा प्रकारे असते. आता इथं समजा का तुमचे 4ही MCQ बरोबर आहे आणि इथं भेटले तुम्हाला 4 मार्क. बरोबर आहे. आता समजा का क्वेश्चन 1B मध्ये तुमचा 3 क्वेश्चन तुम्ही बरोबर सोडवले होते, म्हणजे तुम्हाला 3 मार्क भेटून गेले. बरोबर आहे. पण एक क्वेश्चन जो होता कोणता तरी, तो समजा का तुम्ही हाफच सोडवलाय तर तुम्हाला हाफ मार्क भेटेल. स्टेप मार्किंग राहते, लक्षात ठेवा, स्टेप मार्किंग राहते बोर्डमध्ये सगळ्याच पेपरमध्ये. मग इथं तुम्हाला भेटेल 3.5 मार्क. बरोबर आहे. आता क्वेश्चन 2A ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्णपणे बरोबर सॉल्व्ह केले आहे. समजा का इथं भेटले तुम्हाला 4 मार्क. किती भेटले इथं? 4 मार्क. इथं समजा का आता तुम्ही एक क्वेश्चन थोडासा रॉंग करून टाकलाय तर इथं भेटले समजा का तुम्हाला 7.5 मार्क. किती भेटले? 7.5 मार्क. इथं समजा का तुम्ही पूर्णपणे ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह नाही केले, इथं एक तुमचा रॉंग झालाय तर इथं भेटले तुम्हाला समजा का 2.5 मार्क. एक बॉक्स चुकला होता. इथं समजा का भेटले तुम्हाला 5 मार्क. इथं किती भेटले तुम्हाला? 5 मार्क. एक थोडासा काहीतरी रॉंग झाला होता. इथं जे भेटले समजा का तुम्हाला 6 मार्क. 6 पण कशाला? इथं भेटले समजा का 6.5 मार्क. किती भेटले? 6.5 मार्क. आणि इथं समजा भेटले तुम्हाला 2.5 मार्क. अशा प्रकारे तुमची मार्क सिस्टीम तुम्हाला भेटली आहे. आता जर आपण नॉर्मल मेथडनं, नॉर्मल जसे आपले शाळेतले स्कूल लेवलवरचे पेपर चेक होते त्याप्रमाणे जर आपण याची टोटल केलं तर किती होईल पहा. हा 4 + 3 7, 7 + 4 11, 11 + 7 18, 18 + 2 20, 20 + 5 25, 25 + 6 31, 31 + 2 किती? 33. आता हा हाफ प्लस हाफ 1, 1 + 1 2 आणि 2 + हाफ म्हणजे 2.5. तर इथं 2.5 म्हणजे किती होईल? +2 करा, हा होईल 35.5 मार्क. आता नॉर्मल मेथडनं समजा का तुम्ही पेपर आपला चेक केले तर किती भेटतं इथं? 35.5 मार्क. ओके. आता पहा, हा झाला आपला 35.5 मार्क तुम्हाला नॉर्मल मेथडनं भेटले. आता बोर्ड तुमच्यासाठी कशा प्रकारे चांगली मदत करते पहा. बोर्ड मध्ये तुम्हाला कसे मार्क भेटेल. इथं का केलो आपण? हाफ मार्क सगळ्यांचे टोटल करून टाकलो शेवटी. पण बोर्ड तसा नाही करत. बोर्ड का करते? प्रत्येक क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला हाफ मार्क भेटेल तर त्याचा फुल मार्क करून टाकते. आता कसा? इथं तुम्हाला 5 क्वेश्चन आहे. एक आहे क्वेश्चन नंबर 1, हा आहे आपला क्वेश्चन नंबर 2, हा आहे आपला क्वेश्चन नंबर 3, हा आहे आपला क्वेश्चन नंबर 4 आणि हा आहे आपला क्वेश्चन नंबर 5. आता हा पूर्ण एका तासाला आहे. ठीक आहे. आपण एकच क्वेश्चन नंबर पकडतो बोर्डमध्ये. आता पहा तुम्हाला मार्क कसे भेटतात. इथं होते 4 मार्क, इथं होते 3 मार्क. 4 + 3 7 आणि हा होता हाफ.
म्हणजे 7.5 मार्क तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये भेटले होते. किती भेटले होते? 7.5. पण तुमचे ते 1 मध्ये 7.5 नाही राहत, ते डायरेक्ट होते तुमचे 8 मार्क. किती होते ते? डायरेक्ट तुमचे 8 मार्क. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये पाहू. इथं होते 4, इथं होते 7 आणि हा होता 1, म्हणजे होते तुमचे 11.5. पण आता तुम्हाला इथल्या 2 क्वेश्चन मध्ये 11.5 नाही भेटेल, डायरेक्ट होईल तुमचे 12 मार्क. किती होते? डायरेक्ट 12 मार्क. इथं जर पाहू क्वेश्चन नंबर 3 मध्ये, इथं होते 5, इथं होते 2. 5 + 2 किती? 7.5. 7.5 मार्क भेटायला पाहिजे, पण 7.5 नाही भेटत. अर्धा मार्क इथं पण तुमचा एक्स्ट्रा भेटते, म्हणजे इथं होते तुमचे 8 मार्क. 7.5 चे किती होते? 8 मार्क. इथं क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला 6.5 भेटले होते, पण ते 6.5 नाही पकडत, डायरेक्ट किती पकडतील तुम्हाला? 7 मार्क. किती मार्क पकडतात ते? 7 मार्क. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2.5 पकडले होते, पण 2.5 नाही पकडत, इथं किती पकडते तुमचे? 3 मार्क. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला हाफ मार्क जर असेल तर ते इन्क्रीज करून टाकते. नॉर्मल मेथडनं तुमचे आले होते 35.5 मार्क. आता तुमचे मार्क किती होतात पहा. 8 + 12 किती झाले? 20. 20 + 8 किती? 28. 28 + 7 किती? 35. आणि 35 + 3 किती? 38. पहा मग आता तुमचे 35 मार्क वरून सरळ बिना काही करता जो तुम्ही पेपर सोडवला त्याच पेपरमध्ये तुम्हाला भेटले 38 मार्क. अशा प्रकारे तुमचे बोर्डचे एकाच सब्जेक्टचे नाही, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, हिंदी, इंग्लिश, मराठी, उर्दू, संस्कृत, हिस्ट्री, जॉग्राफी, सगळेच्या सगळे पेपरमध्ये अशाच प्रकारचे तुमचे जर प्रत्येक क्वेश्चन मध्ये हाफ मार्क असेल तर तो हाफ मार्क तिकडे इन्क्रीज होऊन जाते. अशा प्रकारचा तुमचा बोर्डचा जो आहे मार्क सिस्टीम तुम्हाला इन्क्रीज करण्यामध्ये तुम्हाला मदत करते. आणि समजा का तुम्ही ऍक्टिव्हिटी, अजून एक गोष्ट सांगतो पहा, समजा का तुम्ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केल्या आहे, तुम्हाला इथं क्वेश्चन नंबर 2A मध्ये 2 ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे, पण तुम्ही समजा का 3 ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केले. पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला भेटले समजा का 2 मार्क. 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले. क्वेश्चन 2A चा 1, क्वेश्चन 2A चा 2, क्वेश्चन 2A चा 3rd वाला, 3ही क्वेश्चन सॉल्व्ह केले. याच्यामध्ये भेटले समजा का तुम्हाला 2 मार्क, याच्यामध्ये भेटले समजा का तुम्हाला 1 मार्क, आणि याच्यामध्ये भेटले समजा का तुम्हाला 2 मार्क. आता जो मिनिमम वाला होता तो एक्स्ट्रा सोडवले, याच्यामधून जो मिनिमम वाला होता तो तुमचा कट होऊन जाईल. असं नाही का लाईनशीरच तुमचे पकडले जाते, मिनिमम वाला कट करते ते. जे जास्तीत जास्त तुमचे मॅक्झिमम मार्क आहेत तेच तुमचे पकडले जाते. ओके, अशा प्रकारे तुमची बोर्ड जे आहे मॅक्झिमम मार्क घेण्यासाठी मदत करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. नवीन असेच काही इम्पॉर्टंट जे आहे व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत राहील. तोपर्यंत थँक्यू सो मच.